मुंबई में सांसद संजय राउत ने पत्रकार परिषद में चुनावी राजनीति को लेकर महायुति पर जमकर निशाना साधा है। राउत ने प्रतीकात्मक रूप से 6 गद्दारों के पुतले दिखाते हुए कहा कि शिवसेना ने हमेशा मान सम्मान दिया, लेकिन कुछ लोगों ने विश्वासघात किया है। उन्होंने महाराष्ट्र की राजनीति पर तंज कसते हुए कहा, पैसा फेंको तमाशा देखो की स्थिति बनाई जा रही है। उन्होंने आरोप लगाया कि सत्ता और धनबल के जरिए लोकतांत्रिक मूल्यों को कमजोर करने का प्रयास किया जा रहा है। काय भूमिका असणार? काल मी ऐकलं की ते जे डेप्युटी सीएम आहेत महाराष्ट्राचे, काल त्यांच्या पक्षाचा नाशिकमध्ये पराभव झाला। नाशिकमध्ये विधान परिषद निवडणुकीत पराभव झाला। भारतीय जनता पक्षाची सर्व मतं गोकुळ गीतेंना पडली, पण पुढल्या 2 तासात गोकुळ गीतेंना विकत घेऊन त्यांनी आपल्या पक्षामध्ये आणले। 2 तासात, पुढल्या 2 तासामध्ये गोकुळ गीते मला वाटतं गेले ना त्यांच्या पक्षात 2 तासात। हे राजकारण सध्या महाराष्ट्रात चाललं, पैसा फेको तमाशा देखो। आता काल जसे झाकलेले पुतळे उघडतात तसे काय ते झाकलेले 6 गद्दारांचे पुतळे मिंद्याने असे उघडले आणि दाखवले, बघा हे 6 गद्दार आहेत, हे 6 गद्दार आहेत। आणि काय म्हणाले, आम्ही त्यांचा मान सन्मान ठेवू। काय ठेवू? मग आमच्या पक्षात म्हणजे शिवसेनेमध्ये मान सन्मान नव्हता का? मग आमच्या पक्षात काय होतं? आमच्या पक्षामध्ये अधिक मान सन्मान होता, स्वाभिमान होता, सर्व काही होतं। आता हे मान सन्मान ठेवणार म्हणजे काय करणार? यांचा मान सन्मान हा 50 कोटी 75 कोटी प्रत्येकाला। निधी हा विकास कामासाठी असतो ना, विकास निधी आहे ना। मग जे आकडे आता समोर आलेले आहेत आपल्या माध्यमातून, तो निधी का वापरला गेला नाही? कोणी तुम्हाला अडवलं होतं? तुमच्या भागात विकासासाठी हा निधी आपण वापरला नाही। आणि आता तुम्ही कोणत्या निधीसाठी गेला? विकासासाठी गेलो। एका खासदाराचा तर 16 कोटी निधी शिल्लक आहे। एकानं शिर्डीमध्ये फक्त 5-25 लाखच खर्च केले। आता पक्ष या नवीन पक्षात गटात गेल्यामुळे त्यांना निधी म्हणजे ठेकेदारी मिळणार, 200 कोटीची कामं मिळणार निधी म्हणून 300 कोटी, आणि त्यातले 25% जे आहे थेट हे तुमच्या घरात जाणार। यासाठी हा त्यांचा मानसन्मान। ठेकेदारीतले कमिशन आणि किकबॅक मिळणं हा त्यांचा मानसन्मान। जनता या राज्याची किंवा त्या मतदारसंघातली खुळी नाही। काल मिंदे गटातला एक पोपट म्हणत होता काहीतरी, हे काय पाळणा घर आहे का? हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी त्यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवायचं काम काल मिंदे गटाने केलं आणि हे बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढे घेऊन चालले। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांनी वृद्धाश्रम काढले आणि पाळणा घरं पण काढली मुलांसाठी शिवसेनेनं, आणि त्याच पाळणा घरातून हे सगळे मिंदे तिकडे गेलेले। त्यांचं पालनपोषण याच पाळणा घरात झालं आहे मातोश्रीच्या, नाहीतर तुम्हाला कोणी विचारलं असतं? कुपोषणाने मेला असतात। वृद्धाश्रम काढली शिवसेना प्रमुखांनी। जेव्हा प्रथम सरकार आलं मनोहर जोशींच्या नेतृत्वाखाली, तेव्हा महाराष्ट्रामध्ये मातोश्री वृद्धाश्रम योजना काढली। स्वतः शिवसेना प्रमुखांनी आणि मासाहेबांनी मातोश्री वृद्धाश्रम फार चांगल्या प्रकारे चालवलं आहे। तेव्हा पाळणा घरं वृद्धाश्रम ही मानवतेची कामं आहेत, ती तुम्हाला कधीच जमणार नाही। तुम्ही ठेकेदारांची पाळणा घरं केलेली आहेत। आता हे जे गद्दार तुम्ही 6 घेतलेले आहेत, ठीक आहे ना, त्या गद्दारांचा मान सन्मान जरूर राखा, पण मतदारसंघातली जनता मात्र त्यांना माफ करणार नाही। सन्माननीय उद्धव ठाकरे हे 27 तारखेपासून या सर्व मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहे। कार्यकर्त्यांना भेटतील, जनतेला भेटतील, मेळावे घेतील, आणि त्यानंतर आमची पुढली
कारवाई सुरू होईल. काल नांदेडला काही गद्दारांना अडवायचा प्रयत्न झाला आमच्या शिवसैनिकांकडून. रात्रीच्या काळोखात लपून येत होते. अर्धापूरला गाड्या अडवल्या त्यांच्या शिवसैनिकांनी. 2 किंवा 3 गद्दार होते आणि 850 पोलीस होते. किती? 850. विचारा करा, अख्खा एअरपोर्ट घेरलं होतं पोलिसांनी. जणू का वरून इराणप्रमाणे आम्ही बॉम्ब टाकणार आहोत. एवढी गांडूगिरी आहे, एवढी डरपोकगिरी आहे. काय तुम्ही सांगताय आम्हाला मर्दानगीच्या गोष्टी? किती खोटं बोलताय तुम्ही सगळेजण. म्हणे विकासासाठी गेले. रावसाहेब शिंदे काल असं म्हणाले की या सगळ्यांना पुढच्या 2029च्या निवडणुकीत खासदारकीची उमेदवारी मिळेल, हे धनुष्यबाण या चिन्हावरच लढतील आणि त्यांना आम्ही जिंकूनही आणू. ठीक आहे ना, हा 2029चा विषय आहे ना. 2029 पर्यंत देशाच्या राजकारणात काय होईल याची गॅरंटी कोणी देऊ शकत नाही. मिंदे तरी खुर्चीवर राहतील का किंवा राजकारणात राहतील का याची गॅरंटी नाही. नरेंद्र मोदी प्रधानमंत्री राहतील का याची गॅरंटी नाही. महाराष्ट्रात काय होईल याची गॅरंटी नाही. पुलाखालून बरंच पाणी वाहून जाणार आहे पुढल्या काळामध्ये. राजकारण फार चंचल असतं आणि बहुमत हे त्यापेक्षा चंचल असतं. हे अजून मिंद्यांना माहीत नाही. आम्ही त्यांच्यापेक्षा राजकारणात जास्त पावसाळे पाहिले आहेत. फक्त आम्ही पैशाचं राजकारण केलं नाही. संजय पाटील असं म्हणतायत की मला स्वतःहून तुम्ही उमेदवारी दिली, मी तर तुमच्याकडे उमेदवारी मागायला आलो नव्हतो, राजीनामा द्या. रावसाहेब त्यांचं असं म्हणणं आहे की मला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे सगळ्यांनी प्रेम दिलं, एकाच व्यक्तीशी माझा वाद. मी पक्ष सोडला, त्यांनी जर माझी माफी मागितली असती तर मी राहिलो असतो. कोण? मला माहीत नाही. मला माहीत नाही. जर तुमचं उद्धव ठाकरे साहेबांशी भांडण नव्हतं पक्षप्रमुखांशी तर तुम्ही राहायला पाहिजे होतं. आणि ज्यांचं तुमच्याशी भांडण आहे त्या संदर्भात मातोश्रीवरती येऊन चर्चा करायला पाहिजे होती. या सगळ्या गोष्टीचा आणि पक्ष सोडण्याचा काहीच संबंध नाही ना. आपण हे का सांगत नाही की माझ्याकडे 13 तारखेला 15 कोटीची खोकी आली, 14 तारखेला परत 5 कोटी आले. मग मी दिल्लीतली जो व्हीप होता तो धुडकावला.